आता बघूया दिवसभरातल्या राजकीय आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना विकला। शेतकरी नेते कुलदीप करपेंचा आरोप, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता कारखाना विकल्याचा दावा। साखर कारखाना कामगारांचे पैसे आणि इतर बँकाचे पैसे बुडविण्यासाठी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळानं ओंकार ग्रुपच्या संचालकासोबत संगनमत करून या इतर लोकांची देणी द्यायचीच नाहीत असा जाणीवपूर्वक हट्ट धरून हा कारखाना विकलाय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांचा आढावा। अमरावती आणि वाशिम ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह। बदलापुरात किसन कथोरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का, महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीकडून युती जाहीर। किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा स्वबळाचा नारा। याल तर सोबत नाही तर आडवे करू, अरविंद मोरे आक्रमक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार। आगामी निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या सूचना। पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता, सध्या पक्षाच्या युवक अध्यक्षपदी मेहबूब शेख। उदय सामंत आणि शरद पवारांची भेट, नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थांबाबत भेट असल्याची सामंतांची माहिती। नागपूरच्या वानाडोंगरीत सरोदीपुरा भागातील एकाच घरात 200 मतदार। आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश शुभंग यांचा आरोप।